मन मंदिरा गजर भक्तीचा. नवरा बायकोला उपाधी ठरू नये तेव्हा संसार यशस्वी होतो. जर दोघांपैकी कोणी जर उपाधी ठरलं तर सोडता येत नाही म्हणून राहतात. माझं बोलणं कळलं का? का राहतात? आता काय करायचं? हां, सोडून दिले तर जगामध्ये आपलं हसं होईल. त्यापेक्षा आहे ते झालं, आता घ्या सांभाळून घ्या. 2 पोरं पण झाली. पण तुमचं जमत नाही, पोरं कसं झाली? नाही, मुलं ही प्रेमाचं प्रतीक आहेत. निव्वळ 100% लबाडी तुमच्या वासनेचं प्रतीक आहे, तुमच्या भोगाचं प्रतीक आहे. बरोबर आहे ना? ते उगीच भलते सलते तिथे लावू नका. हां, खरंच प्रेम असेल तर त्याचं प्रतीक म्हणा, पण नसताना जी भोगातून झालेली आहे त्याला प्रतीक कसं म्हणता? म्हणून ऐसिये निरुपाधिके. आता कुठच्या कुठे ज्ञानोबराय पोहोचले. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा पुरुष हा जसा निरुपाधिक आहे तसं प्रकृती ही सुद्धा निरुपाधिक आहे. अहो, हिला उपाधी मानून जमायचं कसं? सगळे हिच्या आधारेच कळायचं आहे ना. हे बघा, देव आहे का नाही हे केवळ पुरुष असून कळत नाही. प्रकृती पाहिजेच ना, नाही का? प्रकृती पाहिजेच ना. अहो, प्रकृतीच्या आधाराने तर सगळं कळतं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला ज्ञानोबारायचं तत्त्वज्ञान बरोबर कळेल. आणि तत्त्वज्ञानातला एक मुख्य विषय म्हणजे हाच आहे, अज्ञान खंडन. ज्ञानेश्वरीमध्ये तो शब्द आला कारण वरच्या श्लोकात होता म्हणून त्याने तसा वर्णन केला. पण 14व्या अध्यायामध्ये शेवटी त्याचंही खंडन केलं आहे की जग हे वस्तूची प्रभाच आहे. आपण असकट माते जाणावे, जग परवते सारावे. मग ओवी कशी आहे? जग परवते सारावे, मग माते घ्यावे, तैसे नवे आगवे सकट जिमी. मला सर्व सकट खा. माझं बोलणं कळलं? काही काही फळं सोलून खावी लागतात आणि काही काही न सोलता खावी लागतात. माझं बोलणं कळलं का? हां, हे महत्त्व आहे त्यातलं. काय, केळाची साल सोलून खाल्लं तर चालेल, पण द्राक्ष सोलून खाल्लं तर नाही. जी खायची तशी. हां, किंवा त्याच्यापेक्षा पुढचा दृष्टांत ज्ञानोबा, साखरेची साल फेडणे. साखरेची की साखर आहे तिची, काय म्हणलं आहे? नाही म्हणलं, आतली जी साखर आहे ना, वरची साल काढतोय. अरे, तुझ्या सालीला सुद्धा काढता येणार नाही. साली म्हणजे मेहुणी, भलता अर्थ काढू नका. तिला सुद्धा काढता येणार नाही, मग तुझ्या बायकोला कुठे, मग तुला कुठे? साखरेला कुठे साल असते का? तसं इथंभूत जर परब्रह्म नटलेलं आहे तर त्याचा बाजूला काढून जे शिल्लक राहतं ते परब्रह्म हे कुठलं तत्त्वज्ञान काढलं? म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि त्याच्यानंतर मुद्दाम आज पुस्तक घेतलं. बरोबर, एक महत्त्वाचा भाग आहे, अजून छोटासा ग्रंथ, जे पत्र आहे, चांगदेवाला लिहिलेलं, 65 ओव्यामध्ये. 65 ओव्यामध्ये लिहिलेलं पत्र. चांगदेवाला अहंकार होता मोठा की मी तत्त्वज्ञानी आहे, अमकाय तमकाय, गोष्ट माहिती आहे. काय लिहावं? नाही, लिहावं काय? चिरंजीव लिहावं का राजमान्य राजश्री लिहावं? पूर्वीचे पत्र अशीच असायची, राजमान्य राजश्री. आता राजाच गेला तेव्हा मान्य कोणीच नाही. जो निवडून येईल तो मान्य. राजमान्य राजश्री असा पूर्वीचा मान्य. मग यांना वाटलं चिरंजीव लिहावं तर हे अजून 10-12 वर्षाचं पोर, आपण 1400 वर्षाचे, ते खोडलं. आणि राजमान्य राजश्री लिहावं, अरे बापरे. चिरंजीव लिहावं तर कर्तृत्व मोठं आहे आणि राजमान्य राजश्री लिहावं तर आपल्यापेक्षा लहान आहे. त्याने ऐकलं होतं, रेडा बोलवला. कसं लिहावं चिरंजीव? आपल्यापेक्षा लहान आहे का? नाही. कसं लिहावं?
गोंधळात पडले. शेवटी कोरच पत्र पाठवलं. सकाळी आळंदीमध्ये आणि भिंतीवर ऊन खात बसले होते. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताई, त्या तिघात एक ब्राह्मण तिथे आला. त्याने विचारलं, हे ते 4 मुलं कुठली, ते रेडा बोलवला, ते काय म्हणले भिंतीवर बसले होते. मधला ज्ञानदेव, हा निवृत्ती, हे सोपान, हे मुक्ताई. ज्ञानेश्वर महाराजांनी बघितलं ब्राह्मण आहे, नमस्कार केला, त्याला हात जोडले. कुठून आला आपण? म्हणाले आम्ही. म्हणाले सांगदेव महाराजांनी. वा 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 वा, त्याचं दर्शन घेतलं. वा वा वा, काय आहे, काय पाहिजे आपल्याला? काही नाही म्हणाले, हे आपल्याला पत्र दिलं आहे. एक सांगू का? अख्खा अमृत अनुभव या 65व्यात आला आहे, म्हणून मुद्दाम सांगायला घेतला. 65व्यामध्ये अख्खा अमृतानुभव आला आहे. म्हणून गेल्या वर्षी म्हटलं होतं दोन्हीपैकी काहीतरी एक सांगीन. तेव्हा मला असं वाटलं की आता चांगदेव 65मध्ये निराळं सांगण्यासारखं काही राहिलेलं नाही. पुन्हा तेच सांगायचं, त्यापेक्षा त्याच्या पुढे जाऊन सांगावं आणि एक दिवस सांगावं, म्हणजे लिंग तुटू नये तुमची. माझं बोलणं कळलं का? हां. तेव्हा गंमत बघा. ते पत्र घेतलं. ज्ञानेश्वर महाराज, आपलं निवृत्तीनाथ संभावित दादा होते, ते त्यांच्या लेवलनीच वागायला पाहिजे. काही काही माणसांनी उगीचच आरडाओरडा करायचा नसतो, आपल्या लेवलप्रमाणे वागायचं असतं. चूक कळली तरी एकदम हॅ करायचं नसतं. काय लिहिलं होतं? कोरं होतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या हातात दिलं. त्यांनी दादाकडे बघितलं. दादा गप्प. ते म्हणले आपण कशाला तोंड उघडा. म्हणजे भाऊसुद्धा, आई वडीलसुद्धा, मुलगा बापसुद्धा इतके एकमेकाशी मान राखत होते. आता मान कापायची कशी याचा विचार करतात. काय माणसं दाद देत आहेत, काय मजा आहे. मग शेवटी सोपान देव काय, ते तर ते म्हणले दोघं म्हणतायत ही मुक्त होती, कोणातच अडकलेली नव्हती, ना समाजात ना कोणात, मुक्त होती. निवृत्तीनाथाकडे बघितलं. त्यांना माहिती होते काय फटकन केव्हा बोलेल सांगता येत नाही. बरं, गेल्यावर बोललं तरी चालेल, माणूस त्यांचा समोर उभा आहे. त्याने जाऊन जर सांगितलं की अशी बोलली बाई पोरगी, तर काय व्हायचं? बघितलं. ती म्हणली मी आला 1400 वर्ष जगून अजून कोरा तो कोराच. म्हणजे 1400 वर्ष जगून त्याला मेला ठरवला. कळलं का तुला? खरंच मेला. जे कळायचं ते कळलं नाही तर मेलाच ना. अगं मुक्ताई, अगं काय बोलतेस, काय कळतं की नाही तुला? बोलू नाही. बघा आता गुरुची लेवल बघा, सद्गुरूंची लेवल बघा. अगं बाळा, तसं नसतं. जे कोरं असतं ना ते पवित्र असतं. जे कोरं असतं ना शुद्ध असतं. त्याच्यावर लिहिलं ना की रद्दी होतं. म्हणून चांगदेव पवित्र आहे, चांगदेव कोरा आहे. आता तू लिहायचं ह्याच्यावर काय लिहायचं ते. माझं बोलणं कळलं का? हां. एखाद्याने कागद मागितला ना, अरे कोरा दे ना, हे काय देतोयस? मला लिहायचं आहे, काही खडी साखर बांधायची नाही त्याच्यात. बरोबर आहे ना? कोरा म्हणजे पवित्र. काय निवृत्तीनाथाने व्याख्या केली? कोरा म्हणजे शुद्ध. आता एवढी मोठी व्याख्या केल्यानंतर मुक्ताबाई काय म्हणणार? मुक्ते बोलू नको. तरी तिला पटलं नाही. मुक्ताबाई इतकी लाडकी होती की सगळ्यांना तिचं पटवून घ्यावं लागत होतं.
कारण तिने सांभाळलं सगळ्यांना तसं. आई गेल्यानंतर घरात स्वयंपाक करून घालायला कुणी नाही. थोडं आईचं बघून बघून जी शिकली होती, आमटी भात करावा, वरण भात करावा. आणि मग तिने बघितलं होतं की सगळ्यांचं जेवण संपल्यानंतर आई जेवायला बसायची. मग ती गाणं वाढायचं नाही, तिथे बसायची त्यांच्याकडे बघत. दादा काय वाढू, ज्ञानदा सोपाना काय वाढू, अगं तू बस ना. अहो म्हणे आई तुम्हाला जेवायला वाढून बसवते ती ना. निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञानराजा आजपासून हिला मुक्ता म्हणू नका, हिला मुक्ताई म्हणा, हिला मुक्ताई म्हणा. आणि तिघच्या तिघं त्या दिवसापासून आमची मुक्ताई, आमची मुक्ताई, आमची मुक्ताई. काय अलौकिक होतं, अलौकिक होतं. अहो ज्ञानोबारायला सुद्धा मुक्त केले त्यांनी. ताठी उघडा, ज्ञानोबारायला सुद्धा मुक्त केलं. काय पावर होती. आणि असा तो कोरा कागद, ल्या ज्ञानराजा ल्या, उत्तर पाठवा. स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी जगदावासू, दावी मग ग्रासू प्रकटला करी. प्रकटे तव तव न दिसे, लपे तव ताव भासे. प्रकटना लपाला से न खोमता जो. काय म्हणतायत, प्रगटे तव तव न दिसे, प्रगट झाल्यानंतर दिसत नाही. आणि लपे तव तव आभासे, लपतोय तेव्हा आभासतो. हा प्रगटही नाही, लोपला नाही. न खोमता अशी, काहीही न गमवता तो आहे तसा आहे. उघडी नाही आणि लपलेला नाही, तो आहे तसा. सूर्या मावळती नाही आणि सूर्याचा उदय होत नाही. फक्त तुमच्या भागातून पुढे सरकलेला असतो. माझं बोलणं कळलं का? सूर्य मावळतो का कधी? नाही. मग काय होतं? फक्त तुमच्या एरियातून. आता माझी बेडरूम आहे इथली जी, ते सकाळची ऊन बरोबर येतं, पुढे सरकल्यानंतर ऊन येत नाही. आमच्या घरात माई महाराजांनी खारोडे केले. 7 दिवस ते खारोडे फिरत होते. जिकडे ऊन असेल तिकडे. इकडे ऊन आलं की इकडे, इकडे ऊन आलं की इकडे, इकडे ऊन आलं की. माझं म्हणणं कळलं का? सूर्य तो सूर्यच, तो मावळत नाही. फक्त मग ज्या जागी येईल त्या जागी तो नसतो. तसं प्रगटे लो न, काय म्हणतं बघा, प्रगट ना लपाला असे न खोमता जो. प्रगटे तव तव न दिसे, जेव्हा प्रगट होतो तेव्हा दिसत नाही. काय गंमत आहे नाही का? असंच आहे नाही का? कृष्ण प्रगट होता तेव्हा दिसला नाही. ज्ञानेश्वर महाराज प्रगट होते तेव्हा कळले नाही. गेल्यानंतर आता समाधीच्या दर्शनाला 10 मैलाची लाईन आहे. किती आश्चर्य आहे. प्रगटे तव तव, लपे तव तव. लपतो तेव्हा आहे असं वाटतं. अहो प्रगट काय आणि लपाला काय? प्रगट तरी तोच आणि लपाला तरी तोच. देखीजे ना न देखी जैसी दशा, देथ निपदे ते ते दर्शन माझे. मन मंदिरा गजर भक्तीचा.